शेवटचे हिरवे पान. विरत चाललेल्या जुनाट सैलसर चेहऱ्यामधून एखादा थिजलेला डोळा बाहेर पाहत असावा, त्याप्रमाणे सीताक्का आपल्या माडीवरच्या खिडकीतून बाहेर पाहत होती. आता आपणाला पूर्वीसारखं काम होत नाही हेच खरं, असं तिला वाटू लागलं. प्रल्हादला जाऊन आज बरोबर 15 वर्ष झाली. दरवर्षाप्रमाणे तिनं आज त्याची खोली उघडून तिथील केर काढला होता. त्याच्या पुस्तकावरील धूळ झाडून ती रांगेत मांडली होती. त्याचे कपडे अंथरूण झटकून ठेवलं होतं. पण आता सगळ्या खोलीलाच सारे संपत आल्याची कळा आली होती. पुस्तकांचा भुगा होऊ लागला होता. भिंती ओलसर असल्यानं गादीला वाळवी लागली होती आणि कपडे जरा जोरानं झटकताच हिसकू लागले होते. आता पुढल्या वर्षी काही हे टिकायचं नाही असं तिला वाटलं. पण त्याच्या जोडीला आपण देखील हे सारं शेवटचंच करत आहोत अशी एक चमत्कारिक भावना तिला एकदम जाणवली आणि ती एकदम चमकल्यासारखी झाली होती. कुणास ठाऊक, पुढल्या वर्षी आपण देखील ही खोली उघडून आत यायला हयात असणार नाही. मग या 2 खोल्यांना सुद्धा कुठली तरी जुनाट कुलपं पडतील आणि मग सर्वत्र नष्टांशाचा भकासपणा भरून राहील. मागे जयू प्रत्येक खोलीच्या फटीतून पाहत हिंडे, त्याप्रमाणे मग आणखी कोणीतरी या देखील फटीमधून कोरड्या उत्सुकतेनं पाहून निघून जाईल. कोपऱ्यावरची सखारामाची खोली, त्याच्या बाजूच्या दत्तारामच्या खोल्या, खालच्या 2 बंद खोल्या शांतीच्या, आणि त्यात भर म्हणून आता सीताक्का प्रल्हादाच्या 2 खोल्या आणि त्यांच्या गंजून गेलेल्या कुलपांवर तशीच मळकट चिकट कोळ्यांची जाळी. आता समोरच्या घराच्या अंगणात मध्ये सनई वाजू लागली आणि सीताक्काच्या विषण्ण मनाला एकदम हुरहुरीचा स्पर्श झाला. आज आपल्या प्रल्हादाचे असले स्मृतिश्राद्ध, पण याच वेळी जयूच्या मुलाचे बारसे असावे या उपरोधाची धार तिला जाणवली. नाही असं नाही, पण वाटलं हे चालायचंच. साऱ्या जगानंच सूतक बाळगावं इतके कुणाचेच दुःख महत्वाचं असत नाही. आपण लग्नाला उभ्या राहिलो त्याच दिवशी आपली मैत्रीण कावेरी हिची आई वारली. पण लग्नातले सारे प्रकार यथासांग झाले. उखाणे नाव घेणं झालं, विड्या तोडल्या, विनोद थट्टा झाली. कावेरीची आठवण झाल्यावाचून राहिली नाही, पण ती डोळे ओले करण्यापुरतीच. कावेरी तर अगदी आतड्याची मैत्रीण, पण इथे 2 घरातून विस्तव सुद्धा जात नव्हता. पण जयूला निदान डोळे ओलावण्या इतकी तरी आपली आठवण होईल. ती मुलाला घेऊन कशी दिसत असेल, तिचं मूल देखील कसं असेल. सनईमध्येच थांबली आणि सीताक्काला पुन्हा तिच्या खोल्यांनी वेढलं. आता तिला जाणवू लागली ती शरीरभराची वेदना, अंगाचेच नको असलेले ओझे होऊन गेल्याची भावना. पुष्कळदा यापूर्वीही तिला वाटे, आत ही धुकधुक घेऊन आपण जगतो ते कशासाठी? एकदा संपून गेलं तर सुटून तरी जाऊ आपण. पण सकाळ झाली की तीच धुकधुक टिकण्यासाठी आपण चुलीत लाकडं कोंबतो, ती देखील मग कशासाठी? तिला ते काहीच उमगत नसे. या खिडकीपाशी थोडा आडोसा धरून बसले की इतरांना न दिसता सारं काही पाहता येत असे. आणि ही जागा आता सीताक्काला विरंगुळ्याची होऊन बसली होती. दुपारचं जेवण होऊन तासभर अंग पसरून झालं की विशेषतः उरलेला वेळ कसा काढायचा हा प्रश्नच असे. मागे दिवसाचे 24 तास पुरत नसत. देवाची शेजारती होईपर्यंत जीव अगदी पिंजून जात असे. प्रल्हादाचं खाणं तयार करायचं असे, त्याच्या कपड्यांच्या घड्या करणं, त्याचा कंदील पुसून स्वच्छ ठेवणं, 1 ना हजारो गोष्टी असत. पण आता मात्र ते सारं कोसळून गेलं. नवऱ्याच्या मृत्यूनंतर काडी टेकत डोंगर चढायचा, ती काडी देखील मोडून गेली. राहता राहिला डोंगर, सारं नकोसं वाटायला लावणारा कंटाळवाणा दिवसांचा डोंगर. खिडकीतून परसा पलीकडचा रस्ता दिसे. तिथेच पिंपळ कट्ट्यावर जांभळं बोरं केळी विकणारी म्हातारी बसे. बाजूच्या शाळेतील मुली तिथे येऊन गलका करीत काहीतरी हातात घेऊन खात जात. पुष्कळदा सीताक्काला वाटे जयू शाळेत जात असता जी म्हातारी बसत असे तीच ही असावी. मग तिचं तिलाच हसू येत असे. इतक्या वर्षानंतर तीच म्हातारी असेल कशी?
जयूचं लग्न होऊनच मुळी 4 वर्ष झाली होती आणि आता तर बारसच आहे तिच्या मुलाचं. पिंपळकट्ट्याजवळ लाकडाचा अड्डा होता. तेथील गडी लक्ष्मणाला महिन्याला एखाद दुसरा रुपया मिळे, म्हणून तो सीताक्काकडे सोमवार शुक्रवारी येऊन जायचा. तेल तांदूळ काही संपलं असेल तर आणून द्यायचा. त्याशिवाय तो जाताना एखादा आणा हटकून मागून घेई आणि बाहेर पडताना परसातल्या कढीलिंबाच्या झाडाची पानं भराभर ओरबाडून येई. आता कुणी सीताक्काकडे यायचं म्हणजे परसातून मागल्या दारानं यावं लागे. समोरील घर, ठेंगण्या, गोपुराचे देऊळ सगळं आता उपटसुंभांच्या ताब्यात गेलं होतं आणि सीताक्काच्या आयुष्याप्रमाणेच तिच्या घराला देखील उजदार राहिलं नव्हतं. आता परसात दरवर्षी ढोपरा एवढं गवत वाढायचं. काही घाणेरीची झुडपं पुरुषभर वाढली होती आणि जयू ज्यासाठी जीव टाकत असे ते आबोलीचं झाड त्यात गुदमरून कितीतरी वर्षामागे मरून गेलं होतं. पावसाळ्यात तर इथे हिरवे तुंबलेलं पाणी साचल्याप्रमाणे वाटे. एवढ्यातून मार्ग काढत येऊन तिच्या मागच्या दाराची कडी वाजवण्या इतकं आतडं उरलं होतं कुणाला. घरात घड्याळ नव्हतं, पण सीताक्काला त्याची गरजही भासली नाही. गेली 10 वर्ष कसल्याशा नव्या गिरणीचा भोंगा दररोज 4दा ऐकू येत असे. रात्री वाचनालयाच्या घड्याळाचे ठोके कानावर पडत आणि इतर वेळी देवळातील काकड आरती, नैवेद्य, शेजारतीच्या घंटा डोक्यातच ठोके पडत असल्याप्रमाणे खणखणत घुमत. ती चांगली ताटा एवढी घंटा एका हातात धरून तिच्यावर हातोडी मारत राहायचं म्हणजे हात पिंजून जायचे. आवाजाबरोबर येणारी थरथर अंगभर पसरे आणि कानाला मुंग्या येत. लहानपणी प्रल्हाद कुणीतरी घंटा वाजवू लागलं की कानात बोटं घालून उभा राहत असे. त्यानंतर पितांबर नेसून तो पूजेला उभा राहू लागला. कधीतरी बदल म्हणून रामभट पूजा करत तेव्हा तो घंटा वाजवायचा. त्यावेळी त्यानं घंटा हातात धरली की त्याच्या दंडाला पिळदार आकार येऊन तो घोटल्यासारखा दिसू लागे. मग त्याच्या उघड्या रेखीव अंगाला कुणाची तरी वाकडी नजर लागू नये म्हणून सीताक्का त्याच्यावर डाफरत. घाईघाईनं एक पामरी आणून त्याच्यावर टाकत. अण्णा कुलकर्ण्यांच्या घरातून प्रल्हादला बाहेर काढलं तेव्हा त्याचे हात म्हणजे नुसती हाडं उरली होती. त्यावेळी चौघांची गरजच नव्हती. सीताक्कानं त्याला लहानपणी उचललेलं होतं तसे एकटीनंच सहज उचललं असतं. रामभट 3 वर्ष अंथरुणाला खिळून मग गेला. प्रल्हादही गेला, पण घंटेचा आवाज मात्र तसाच निर्विकारपणे खणखणत राहिला. फक्त हात मात्र दुसऱ्यांचे. जपाची माळ ओढत दिवस काढत असल्याप्रमाणे जगत असलेल्या सीताक्कांच्या जीवनात त्याचा मात्र ठसठसणारा ठेका राहिला होता. त्या एका खोलीत झाडणी फिरवली, जेवणाची 2-4 भांडी तिथल्या तिथे विसळून घेतली की सीताक्काचं घरकाम संपल्यासारखं होत असे. ते घर चांगलं दुमजली पण जुनाट होतं. घरात 15 की 20 15 किंवा 20 तरी खोल्या असतील, पण ठिकठिकाणी संपलेल्या आयुष्याला गाठी मारल्याप्रमाणे वाटणारी गंजलेली कोळिष्टकानं भरलेली कुलपं दिसत आणि त्यातील बहुतेक अनेक वर्षात उघडली गेलेली नव्हती. अनेक उजाड बिळांपैकी एकात राहून आपण बाहेर किलकिल्या डोळ्यांनी पाहत आहो असं सीताक्काला अनेकदा वाटत असे आणि अंथरुणावर पडले की एकेकाळी त्या खोल्यात असलेल्या संसाराची चित्र तिला दिसू लागत. ते घर पिढ्यानपिढ्या सामायिक मालकीचं होतं, पण घराण्यातील कुठल्या तरी बुद्रुकानं त्याची मोठी विलक्षण वाटणी करून ठेवली होती. न्हाणी घराची खोली दत्तारामाकडे, पण तिच्या बाजूच्या खोल्या शांतीच्या मालकीच्या, पण बरोबर त्यांच्या वरची खोली सखारामाच्या वाटणीला. इतर दोघांच्या वाटण्यावर मिळून परशुरामाची खोली. सीताक्काच्या खोल्यांशेजारी त्या सटवीची वाटणी, तर तिच्याकडे पुढल्या भागात वाटणीला आलेल्या जागे शेजारी सीताक्काची एक खोली. एक देऊळ मात्र सलगपणे थोरल्या फाट्याकडे चालत होतं. वडिलोपार्जित घर कधी विकलं जाऊ नये म्हणून अशी विभागणी केलेली होती खरी. ते तसं विकलं गेलं नाही आणि आता तर त्याला महार देखील विचारणार नाही. आता 2-4 खोल्यांची कुलपं लावलेल्या नुसत्या चौकटी उभ्या होत्या. शंकररावाच्या खालच्या खोलीत रात्री
सरळ गायी येऊन विसावत. आता इथली घराची कळाच गेली होती. इथल्या भाऊबंदकीत विस्तव जात नसे. भिंत जुनी झाली म्हणून तिची डागडुजी करायला कुणाचीच तयारी नसे, कारण त्यामुळे आपोआपच दुसऱ्याचा फायदा व्हायची भीती असे. पाहता पाहता फुंकर मारल्याप्रमाणे माणसं पांगली. आवाज फुटल्यावर दत्ताराम मुंबईला गेला. तिथेच त्यानं शिंप्याचा धंदा केला आणि तिकडेच खलास झाला. त्याला कुणी पोरबाळा आहेत की नाही कुणास ठाऊक, पण गेल्या 25 वर्षात कुणी इकडं फिरकलेलं नाही. शांतीचा नवरा वेंगुर्ल्याला की कुठे निघून गेला. सखारामाचा पत्ताच नाही. नमू आजीची खोली होती, त्या ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्याखेरीज काहीही नाही. राहता राहिली सीताक्का आणि पुढच्या बाजूला ती सटवी आणि तिचा सतत अंथरुणाला खिळून असलेला नवरा सदुभाऊजी. पण या खोल्यात आता यापुढे कुणी येणार नव्हतं. नवं काही जन्मणार वाढणार नव्हतं. प्रल्हाद गेला आणि सारं काही संपून गेलं. त्याच्या मनात सतत नवी धडपड असायची. त्याला परसात भाजीपाला लावायचा होता. तेवढ्यासाठी त्यानं खुरपी, फावडा, कुदळ आणली होती. दत्तारामाला कुणी मुलं असल्यास त्यांना पत्र लिहून घराची थोडी दुरुस्ती करून घ्यायची होती. नवा जिना लावायचा होता, पण हा नवा कोरा जिना पुढच्या मोठ्या सोप्यावर तसाच आडवा पडून राहिला. त्यावरून चढून जायला प्रल्हादला कधी मिळालंच नाही. देऊळ देखील त्या छिनालीच्या ताब्यात गेलं. तेव्हापासून सीताक्कानं देवळात पाऊल टाकलं नव्हतं. तिथे कोपऱ्यात सतत फतकला घालून एखाद्या ओंगळ भूताप्रमाणे बसलेल्या पार्वतीच्या चेहऱ्याकडे पाहायचं म्हणजे तिचं अंग पेटल्यासारखं झालं असतं. तिला तिच्या नावाचा उच्चारही नको होता. पण खरं म्हणजे तिचं मन कुरतडणारी, प्रत्येक दंशानं जास्तच विष उतरवणारी पार्वतीची आठवण तिच्या आयुष्याला कायमचीच चिकटून बसली होती आणि त्या द्वेषाचाच एक शेवटचा कणखर कणा आयुष्यात उरला होता. गावातील अण्णा कुलकर्ण्याच्या घरातून प्रल्हादला पोचवल्यावर सीताक्का परत आली तेव्हा हे घर, त्यातील भांडी कुंडी एवढंच नाही तर ओझ्याप्रमाणे जाईल तिथे सोबत येणारं अंग ही काहीच आपली नव्हेत असं तिला वाटू लागलं होतं. पहिल्या दिवशी सारा दिवस ती भ्रमिष्ठासारखी बसून होती. 2-4 माणसं आली. उभ्या उभ्याच औपचारिक बोलली. त्यावेळी तिच्या डोळ्यात पाण्याचा टिप्पूस नव्हता. उलट ती एखाद्या तिराहिताप्रमाणे सारं पाहत ऐकत होती. रमाईच्या ओठावर केस आहेत हे तिला ती त्यावेळी बडबडत होती तेव्हा कळलं. रामभटाचे पुष्कळसे दात पडले होते. दादा पुराणिकांना शेंडी देखील नाहीशी होण्या इतके टक्कल पडलेलं होतं. परटाच्या काशीच्या डोक्यात आता पांढरा पट्टा उमटला होता. ही सारी माणसं प्रल्हादाच्या आठवणी काढून बोलत होती, मध्येच गळा काढत होती. पण स्वतः सीताक्का मात्र मख्खपणे बसून होती. फकीरा सुतार देखील आला होता, पण तो रडला नाही की त्यानं प्रल्हादाचं नाव घेतलं नाही. तो शांतपणे बिड्या फुंकत बसला होता. आपली म्हैस 2 दिवसांपूर्वी हरवली तिची हकीकत तो सांगत होता. आजूबाजूच्या खेड्यात तो 15-20 मैल भटकला, पण तिचा पत्ता लागला नाही. तिला कोणी डांबून ठेवलं की एखाद्या कसाबानं कापलं कुणास ठाऊक. पण आता पोरीचे मात्र दुधा वाचून हाल चालले होते. तो निघून गेला तेव्हा सीताक्काला बरंच मोकळं वाटू लागलं होतं. त्यानंतर कुणी फिरकलं नाही याचंही तिला बरं वाटलं. तिनं पातेलेभर भात गदागदा उकडला, ऐसपैस बसून खाल्ला आणि मग ती भूताप्रमाणे आडवी झाली. सूज उतरल्यावर वेदना जाणवावी त्याप्रमाणे तिच्यात द्वेष पेटला. तो एका आठवड्यानंतर तिनं हातात एक लाकूड घेतलं. निश्चयानं पुढचा दरवाजा उघडला आणि ती पार्वतीच्या दारात जाऊन उभी राहिली. तिनं तिला तोंड फाटेपर्यंत शिव्या दिल्या. तिच्या चुलीत शिरे उगवू देत असं म्हणून तळतळाट केला आणि ती बाहेर येताच तिचं डोकं फोडण्यासाठी ती त्या ठिकाणीच बसून राहिली. पार्वतीनं तिच्या तोंडावरच दार लावलं होतं. तेव्हापासून ते कायमच बंद राहिलं. तेव्हापासून असला प्रकार दररोजचाच होऊन बसला होता. ताठरलेल्या डोळ्यांनी सीताक्का रात्री अंथरुणावर पडली की तिला समोर पार्वती दिसू लागे. तिचा जाड गळा हातात धरून आपण तो कचाकचा दाबत आहो असं तिला वाटू लागे. आणि मग एकदम रात्री बेरात्री उठून ती पार्वतीच्या दारावर धक्के देऊ लागे. एकदा तर ती दार फोडण्यासाठी हातात कुदळ घेऊन गेली होती, पण त्याच वेळी तिला जयूचा भेदरलेला चेहरा खिडकीतून दिसला होता आणि एकदम
वाचा गेल्याप्रमाणे गप्प होऊन ती माघारी परतली होती. मग एक दिवस कुणीतरी पोलीस आला, तिच्या विरुद्ध तक्रार आली आहे असं त्यानं सांगितलं, आणि बाई माणूस तुम्ही कुठं कोर्ट कचेरी करत बसता असं समजावून सांगून तो निघून गेला होता. त्या रात्री सीताक्का अंथरुणावर बसूनच होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिनं घराला कुलूप लावलं, पत्र्याचा एक डबा पदराखाली घेतला आणि नवऱ्या मैल्यापासून प्रथमच ती घराबाहेर पडली. चालताना ती अंधारातून एकदम बाहेर पडल्याप्रमाणे बिचकून गेली होती. आता गल्ली केवढी तरी मोठी झाली होती. कोपऱ्यावरील तुळशीदास सोनाराचे बसके घर जाऊन त्या जागी सिमेंटची मोठी इमारत आली होती. विष्णुपंतांचे शिऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले हॉटेल नाहीसं झालं होतं. धमणी गाड्या ठेवायचे गाडीखाने आता जवळजवळ सगळेच नाहीसे झाले होते आणि त्या जागी भरगच्च माल भरलेली कापड दुकानं दिसत होती. रस्त्यावर गर्दी तर इतकी होती की ती बावरूनच गेली. अंगाला कुणाचा स्पर्श होऊ न देता अंग चोरत पुढे जायचं म्हणजे तिच्या नाकी नऊ आले. तिला वाटलं, पूर्वी याच नारायण गल्लीत संध्याकाळी यायचं म्हणजे भीती वाटायची. रस्त्यावर एक माणूस दिसायचं नाही. म्युन्सिपाल्टीचा रॉकेल दिवा कुडचाभर उजेड सांडत एकाकी उभा असे. फार तर नारायणाच्या देवळातून सानेबुवा पुजाऱ्यानं केलेलं भजन तेवढं ऐकू यायचं. ती आडवाटेनं दुकानामागे आली. तिथे शेवटचे 2-4 गाडीखाने उरले होते. तिथे 2 खोल्यात फकीरा सुतार राहत होता. तो गुडघे मुडपून कट्ट्यावर बसला होता आणि नुसत्या झग्यातली मोकळ्या केसांची त्याची पोरगी त्याच्या गळ्याभोवती दोरी टाकून तोंडानं चॅक चॅक करत होती. सीताक्काला पाहताच फकीरा सुतार विस्मयानं उठला. सीताक्का, तू यावेळी इकडं? कुणाकडनं कळवलं असतंस तर मीच नव्हे का फेरी टाकली असती? तो म्हणाला. होय रे, पण मलाच गप्प बसवलं नाही. इकडे तिकडे पाहत सीताक्का म्हणाली, पण काम फार खासगी आहे. मग त्या गाडीखान्याच्या कट्ट्यावर बसू, इथं नको. गळ्यावरची दोरी काढत तो म्हणाला, माझी बायको म्हणजे नगाराच आहे एक, आणि ही तिचीच पोरगी. उड्या मारायला म्हणून दोरी आणून दिली तर मलाच गळ्याशी बांधून गाडीचा बैल करून टाकलाय. त्यानं प्रेमळपणे मुलीच्या झिंज्यामधून हात फिरवला आणि तो तिला कोवळ्या आवाजात म्हणाला, तुम्ही चला आत बाईसाहेब, मी आलोच एवढ्यात. हा, शहाणी बाई आमची. त्यानं तिच्या जाण्याची वाट न पाहता तिला उचललंच आणि घरात अलगद उतरवलं. चल असं म्हणत तो गाडीखान्यापाशी आला आणि बंद दाराजवळ बसला. पण सीताक्का तशीच उभी राहिली. मला हातभर लांब धारेची न बोलणारी सुरी पाहिजे, ती म्हणाली. ती पार्वती दर पौर्णिमेला कपिलेश्वराला जाते. या खेपेला तिचं मढ पाडायचं ठरवलंय मी. फकीरा सुतार तिच्या पिसाट डोळ्यांकडे पाहतच राहिला. वात भरल्याप्रमाणे तिचा चेहरा भडकला होता आणि ओठ थरथरत होते. सीताक्का, वेडी की काय तू? आपल्या हातानं गळफास लावून घेणार वय? तो शांतपणे म्हणाला. फुकट फुकट मरशील बघ. मग मी करू तरी काय? सांग तूच मला. दररोज उंडे गिळत दिवस काढू? तिनं कर्कशपणे विचारलं. तिच्या गळ्याच्या शिरा ताणल्यासारख्या झाल्या. माझ्या पोराला गोड जिभेनं भुलवून घरात घेऊन तिनं मारलं, माझा नष्टांश केला. मी गप्प बसू? मुंगीसारखी मुंगी ती देखील चावल्याखेरीज मरत नाही. मी तर हाडामासाचं माणूस. माझं रक्तमास त्याला मी चारलं होतं. तिचा आवाज एकदम फुटल्यासारखा झाला आणि ती हताशपणे धापा टाकू लागली. मी मात्र असं पोटात शिरून मारणार नाही. सरळ तिच्या समोर जाईन आणि तिचा गळा चरा 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 चिरून येईन. मग पुढचं पुढे बघू. हे बघ सीताक्का, तू घरी चल आता, मी तुला पोचवायला येतो. उठत फकीरा सुतार म्हणाला. परंतु सीताक्का तशीच आडमोठेपणानं उभी राहिली. तिनं पदराखालून पत्र्याचा डबा काढला आणि फकीरा सुतारापुढे धरला. हे घे, हे सगळं घे तू. यात माझा चंद्रहार आहे, नथ आहे, एक अंगठी आहे. घरी अजून एक पोची आणि भिकबाळी आहे.
पण ते प्रल्हादाचे. हेच एवढं माझं लग्नातलं. कुठेही गेलास तर एवढ्याला 100 रुपयाला मरण नाही. बघ, कुणाला तरी दे. माणूस मिळव आणि तिला मारून घालायला सांग. तिचे तुकडे तुकडे करून बुट्टीतून कुत्र्या गाढवापुढे ठेवल्याखेरीज मला बरं वाटायचं नाही. पाय वितळू लागल्याप्रमाणे सीताक्का एकदम कट्ट्यावर बसली आणि पदरानं तोंड झाकून हुमसू लागली. फकीरा सुतारानं एक विडी पेटवली. त्याचा हात कापत होता, पण तो शांतपणे म्हणाला, माझं एक ऐकशील तर सांगतो बघ. माझा बा कधी शिकला नाही. मी कधी अंगठ्या पुढे गेलो नाही. फळकुटावर रंधा मारायचा, उळी मारून मोडतोड करायची, एवढीच माझी अक्कल. पण बघ, 2-4 पावसाळे जगलो मी. लाथा टोणपे खाऊन 2-4 तुकडे शिकलो बघ हाडानं. तू पार्वतीचा मुर्दा पाडणार कारण तिनं तुझ्या मुलाला मारलं, होय? पण शिक्षा कोणी करायची, तू की मी ग? हे बघ, जे होतं ते माणसांकडनं होत नाही, आपल्या कपाळावरच्या रेघोट्यामुळे होतं. आता तुझंच बघ, प्रल्हाद आपण होऊनच तिच्या घरी गेला होता ना. मग त्याची सुद्धा चूक होतीस की नाही? तू त्याला आडवं पडून थांबवलं नाहीस. थांबवलंस का? तर नाही. ही तुझी सुद्धा चूकच. मग गुन्हा कुणाचा? तुझा, प्रल्हादाचा की पार्वतीचा? यात कोण कुणाला मारणार आणि काय करणार? तूच विचार करून बघ. आपलं कर्म म्हणायचं, गप्प बसायचं, झालं. फकीरा सुतारानं एक दीर्घ निश्वास सोडला. सगळीकडे कोंडल्याप्रमाणे सीताक्का घरी आली. तिनं प्रल्हादाचे सारे सामान त्या खोलीत व्यवस्थित रचलं आणि ती बंद करून आपलं आयुष्य या खोलीपुरतंच आखडून घेतलं. साधारण महिनाभरात फकीरा सुतार एकदा तरी फिरकून जायचा, पण या खेपेला 2-3 महिने झाले तरी त्याचा पत्ता नव्हता. आता पुन्हा उंबरा ओलांडायचे तिला धैर्य होईना. शेवटी तिनं अड्ड्यातल्या लक्ष्मणला 2 आणे दिले आणि चौकशीसाठी पाठवलं. तो सांगत आला ते भलतंच. फकीरा सुताराला पोलिसांनी पकडून नेलं होतं. आता त्याला काळे पाणी होते की फाशी एवढाच काय तो प्रश्न होता. त्याच्या मुलीनं समोरच्या गाडीखान्यातील शेण कुणाला न विचारता घेतलं म्हणून गाडीवानानं तिला चाबकानं मारलं होतं. घरी आल्यावर हे समजताच फकीरा सुतारानं आपल्या उळीनं गाडीवानाला 2 वेळा भोसकलं होतं. आता त्या खोल्यामध्ये त्याचं कुणी नव्हतं. त्याची बायको पोरीला घेऊन कुठल्या दिक्काला निघून गेली हे कुणालाच ठाऊक नव्हतं. सीताक्कानं पटकन तोंडावर तळवा ठेवला आणि ती खुळ्यासारखी पाहतच राहिली. आणखी एक आड्याचा तुकडा तुटल्याप्रमाणे तिला एकदम अपंग वाटू लागलं. सीताक्काची माणसं, फकीरा सुताराची माणसं यांनी मिळूनच गाव सोडलं होतं. आता गावातील नाथाचं देऊळ, दरवर्षी येणारा ओढ्याचा फेसाळ लाल पूर, लक्ष्मेश्वराच्या जत्रेतील खेळ, गावातल्या जुन्या ओळखी याविषयी ज्याच्याजवळ बोलता येईल असं कुणीही उरलं नव्हतं. पाठचा भाऊ घुडग्या एवढा होईपर्यंत देखील उरला नाही, तेव्हा हा दही भाताच्या बुत्तीसारखा भाऊ मिळाला होता. हा ना रक्ताचा ना जातीचा. पण हे ऐकल्यावर तिच्या मनावरचे सुतक जास्तच काळवंडलं आणि ती खचून गेली. त्या दिवशी पौर्णिमा होती. कशासाठी कुणास ठाऊक पार्वतीनं सत्यनारायण केला होता. सीताक्काला आमंत्रण नव्हतं, पण पार्वतीनं तुळशी कट्ट्यात तुळशीचं नवरोप लावत असलेल्या प्रल्हादाला गाठलं आणि लागवी बोलून पूजा प्रसादाला बोलावलं. त्यानं तिकडे जाऊ नये म्हणून सीताक्कानं दाताच्या कण्या केल्या. आपलंच नशीब खोटं म्हणत कपाळावर थडाथडा हात मारून घेतले. हा वैताग पाहून कधी नाही ते प्रल्हाद देखील चिडला होता. असं काय करतेस वेड्यासारखं? तुझा स्वभावच बघ अगदी संशयी होऊन बसलाय. आताच पहा आपली घरं कशी वैऱ्यासारखी होऊन बसली आहेत ती. अशी कधी सुरुवातच केल्याखेरीज पुन्हा कधी संबंध जुळतील का ग? कुणीतरी कमीपणा घ्यायलाच हवा. आता हे निमित्त देखील चांगलंय.
सत्यनारायण पूजा प्रसादाला नाही म्हणायचं नाही असं तूच शिकवलंस की मला. प्रल्हाद म्हणाला, होय रे, पण ती बया कसली आहे माहित आहे ना तुला. प्रत्यक्ष आईच्या गळ्यातील एक सर मिळावा म्हणून तो गळा चिरायला ती मागे पुढे पाहायची नाही. आता तुला धरूनच मला आयुष्य काढायचंय रे. परंतु प्रल्हाद हट्टानं गेला. त्यानं त्या घरी थोडं खाणं घेतलं, प्रसादही खाल्ला, पण त्या रात्रीच त्याच्या पोटात दुखू लागलं आणि दुसऱ्या दिवशी ते बिदग्यासारखं फुगलं. डॉक्टर झाला, वैद्य झाला, पण प्रल्हाद अंथरुणाला खिळला तो कायमचाच. त्याच्या पोटात वरून हाताला लागावा असला कसला तरी गोळा झाला होता आणि त्याचा चेहरा पिवळी झाल्याप्रमाणे पिवळा पडत चालला होता. रामभटाच्या बायकोच्या अंगात येत असे. सीताकानं तिच्या पुढे नारळ ठेवून हळद उधळली तेव्हा तिनं 4 चौघांसमक्षच सांगितलं की याला कुणीतरी विष घातलंय आणि याला जर इथून ताबडतोब हलवलं नाही तर त्याचा 4 दिवस देखील भरोसा नाही. विष ज्यानं घातलं त्याची सावली त्याच्यावर पडली नाही तर कदाचित तो जगेल देखील. हे ऐकून सीताक्का कोलमडून खालीच पडली. मग फकीरा सुतारानंच गाडी आणली होती. त्यानं प्रल्हादला रातोरात घरातून काढलं आणि कुणाला नकळत गावातल्या अण्णा कुलकर्ण्यांच्या घरात नेऊन ठेवलं. त्यांचं घर प्रशस्त होतं आणि त्या माणसांनी सीताक्काला एक स्वतंत्र खोली दिली. 2 गडी फाडून तिनं दारा खिडक्यांना पडदे केले आणि दाराला नेहमी कडी लावून ती प्रल्हादाच्या अंथरुणाजवळ खिळल्यासारखी बसून राहिली. तिनं 1000 नवस केले. यातून प्रल्हाद उठला तर गावी जाऊन नाथाच्या देवळासमोर निखाऱ्यावरून चालत जायचं तिनं मनातून मागून घेतलं. पण प्रल्हाद झिजत गेला. डोळे खोल रुतले आणि चेहऱ्यावरील मांसच वितळून गेल्याप्रमाणे त्याची नुसती कवटी दिसू लागली. सीताक्का एकदा अशीच गोठून बसली असताना कुणीतरी दार ठोठावलं. आज कसे काय दूध इतक्या लवकर आलं असं म्हणत तिनं कडी काढून दार उघडलं, पण समोर पाहताच तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. दारात पार्वतीची मोलकरीण अंबी उभी होती. म्हटलं इकडून चाललो होतो म्हणून जावं त्यांचं कसं काय आहे ते पाहून, ती म्हणाली. सीताकानं संतापानं दोन्ही हात दारावरच ठेवले आणि ती म्हणाली, बरं आहे की 4-6 दिवसात घरी देखील जाऊ. बरं झालं म्हणायचं, देव पावला, अंबी म्हणाली. ती परत जात असता तिच्या अंगावरील बहुधा पार्वतीचेच जुने लुगडे आणि गळ्यातील टिक्केचा पाठीवर दिसणारा लाल गोंडा पाहून सीताकाला विलक्षण चीड आली. 1.5 दमडीची मोलकरीण आणि थाट एखाद्या बाजार बसवीचा. ती संतापानं पुटपुटली. पण तिचं मन मात्र अगदी काळवंडलं होतं आणि तिच्या साऱ्या अंगात कंप भरला होता. ती खिडकीपाशी आली आणि तिनं पडदा बाजूला करून हळूच बाहेर पाहिलं. कोपऱ्यावर पार्वती उभी होती आणि परत गेलेली अंबी तिला या घराकडे बोट करून काहीतरी दाखवित होती. मग त्या दोघी आल्या आणि घरावरून निघून गेल्या. एखादी भिंत कोसळत असता भीतीनं असहाय्य होऊन पाहावं त्याप्रमाणे सीताक्का पाहतच राहिली. मग एकदम प्राण उसळल्याप्रमाणे तिने हंबरडा फोडला आणि ती प्रल्हादाच्या अंगावर पडून रडू लागली आणि आतून माणसं धावत आली. शेवटी छिनालीनं दावा साधला हो, सावली टाकून गेली माझ्या पोरावर, ऊर बडवत ती म्हणत होती. म्हटल्याप्रमाणे 5 दिवसात सीताक्का परत गेली, पण एकटीच. अण्णा कुलकर्ण्याच्या माणसांच्या आग्रहाला न जुमानता तिनं बोचकं उचललं आणि मागं न पाहता अगदी आटलेल्या कोरड्या डोळ्यांनी बाहेर पडून तिनं तडक आपली माडीवरची खोली गाठली. 10 दिवसातच पार्वतीनं देवळातल्या खोल्यांचं कुलूप तोडलं. आत असलेले सीताक्काचे सामान अंगणात आणून टाकलं आणि त्या खोल्यांचा ताबा घेतला आणि दुसऱ्याच दिवशी 50 पणत्या लावून ईर्षेनं काकडारती केली. ती जाड निर्विकारपणे घुमणारी घंटा वाजू लागताच डोक्यातच घण पडत असल्याप्रमाणे सीताक्कानं डोकं गच्च दाबून धरलं आणि नकळत तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले, त्या सटवीच्या चुलीत फड उगवू देत, तिचाही नष्टांश होऊ दे. नंतर देखील अनेकदा असाच तळतळाट तिच्या मनात उमटत असे, पण दरवेळी ती तो हुसकावून लावण्याचा प्रयत्न करी. कारण अशा वेळी हटकून हसला की डाळिंब फुटत असल्याप्रमाणे चेहरा असणारी, कैऱ्यांसाठी मीठ मिरचीची पूड मागताना
अंगाशी झोंबून आपणाला स्वतःच्या वयाची करून सोडणारी जयू तिला आठवत असे. तिच्या जन्माआधीपासूनच सीताक्का पार्वती यांच्या घरातले संबंध तुटून गेले होते. त्या समोरासमोर भेटल्या तर झटक्यानं मान वळवत, पण जयू मात्र आईचा डोळा चुकवून परसातून झुडपांजवळ खाली वाकून सीताक्काकडे येत असे आणि तासन तास तिथेच असे. तिची नाचरी पावलं साऱ्या घरात अलगद फिरायची. तिचे निशिगंधाच्या कळीसारखे पाय फिरू लागले की सीताक्का पाहतच बसे. तिला अशा वेळी पुष्कळदा वाटे, आपणच बहिऱ्या होऊन बसलो की काय कुणास ठाऊक, नाहीतर या पोरीनं पायात घातलेल्या अदृश्य पैंजणांचे घुंगरू आपणाला खात्रीनं ऐकायला आले असते. तिला घरी सतत राहणारा कुणी भाऊ नव्हताच, त्यामुळे प्रल्हादाकडे तिची वरचेवर कसली तरी कामं निघत. संक्रांतीला रंगीत कागदाचा डबा करणं, वर्गात लावण्यासाठी इयत्ता 3री ही अक्षरं पुठ्ठ्यावर काढून घेणं, कुठून तरी मेंदीची पानं आणणं. एकदा तर पट्ट्या सुटलेल्या तिच्या वाहनांना प्रल्हादनं अर्धा तास खटपट करून खिळे मारून दिले होते. तिच्या पायाला तर थाराच नव्हता. नंतर अनेकदा सीताक्काला वाटे, आता इतकी वर्ष होऊन गेली, जयू कुठेतरी जाऊन मोठी झाली, तिचं लग्न झालं, पण या घरात सर्वत्र साचलेल्या धुळीचे पदर हलक्या हातानं बाजूला केले तर अजूनही तिची काही उमटलेली पावलं इथे सापडतील. तिच्या पायाप्रमाणे तिच्या जिभेला देखील दम नव्हता. ही खोली कुणाची, ती कुणाची असं करत ती घरभर फिरे. मग सीताक्का तिला आपणाला माहीत होती तेवढी सारी हकीकत सांगे. मग त्या उजाड घरात वर्दळ दिसू लागे. ठिकठिकाणी दिवे लागत, चुली पेटत, दांड्यावर वाळत घातलेले कपडे दिसत, अनेक वर्षांपूर्वीच मातीत गेलेली माणसं फुंकर घातल्याप्रमाणे जिवंत होऊन बोलू चालू लागत. दत्ताराम भजनाला उभा राहिला की गर्दी देवळात मावत नसे. रस्त्यापलीकडे पिंपळ कट्ट्यावर बसून माणसं तासन तास ऐकत. मग कुणीतरी त्याला आकसानं शेंदूर घातला आणि त्याचा आवाज जुन्या झडणीप्रमाणे चिंबलेला फुटका झाला. नंतर तो मुंबईला गेला. तिथेच त्यानं लग्न करून घेतलं. त्याला काही मुलं असतील तर देवच जाणे. सकारामाला ना शिक्षण ना बायको पोरं. तो कुठेतरी स्वयंपाक करी, पाणी भरून भरून त्याच्या खांद्यानं घट्टे पडले होते. रात्री बेरात्री येऊन तो त्या खोलीत अंग पसरे. त्यानं त्या दिवशी अफूची गोळी घेतली असेल तर त्याला कामाची शुद्ध नसे. तो एकदा कुठल्याशा वऱ्हाडाबरोबर पंढरपूरला गेला, तेव्हापासून त्याचा पत्ताच नाही. शांतीच्या गालावर सुरेख तीळ होता आणि देवळात दृष्ट लागण्यासारखी ती रांगोळी काढत असे, पण ती बाळंतपणातच गेली. तिच्या त्या सतत दाढी वाढलेल्या नवऱ्यानं 14व्या दिवशी दुसरं लग्न केलं आणि इथून तोंड काळं केलं. नमू आजीनं कधी कुणाच्या प्रकृतीविषयी चौकशी केली की ते माणूस 8-10 दिवसात आजारी पडायचं, पण तिला अगदी मलमलीसारखं पातळ मांडे करता येत असत आणि आकस्मिकपणे 2-4 माणसं जरी जास्तीची जेवायला आली तरी तिचा स्वयंपाक नेहमी ईड येत असे. शंकर काका हाताचा फार हलका होता. तो कुठेही एकदा येऊन गेला तर एखादं भांड, पंचा, कसली तरी बाटली, चाकू, कात्री, अगदीच काही नाही म्हटलं तर एखादी काड्याची पेटी तरी नाहीशी होत असे. पण तो पायाळू होता आणि पाठीत सणक भरलेली माणसं त्याच्याकडे पाठीला 3दा पावलं लावून घ्यायला येत. हे सारं ऐकत जयू दर खोलीपाशी जाऊन आतील काही दिसतं का हे फटीतून पाहत असे. सखारामाच्या खोलीत धुळीनं भरलेल्या कपड्यांचं एक गाठोडं होतं आणि कोपऱ्यात चटईची गुंडाळी होती. दत्तारामाच्या सामानात एक जुनं कपाट, अल्युमिनियमची 5-7 भांडी, एक रिकामा देव्हारा होता. शांतीची खोली जिथे चूल होती तिथे काळवंडली होती. त्याच कोपऱ्यात एक रवी, पोळपाट, 2 जुनी सुपं अस्ताव्यस्त पडली होती आणि तिचे एक जुने लुगडे खुंटीवरून लोंबत होतं. शंकर काका, थोरले आजोबा, रखमाई यांच्या खोल्यांच्या चौकटी उभ्या होत्या आणि नमू आजीच्या बाबतीत ते देखील उरलेलं नव्हतं. हातात आबोलीची सुबक माळ पडेपर्यंत जयू चुरूचुरू बोलत असे. पण एकदा का सीताक्कानं माळ हातावर ठेवली की तिचे पाय बाहेर निघालेच. मग ती लगेच दुसऱ्या दिवशी येईल किंवा महिनाभर फिरकणार सुद्धा नाही. ही पोरगी म्हणजे सरळ एक वेडा धूमकेतू आहे असं प्रल्हाद कौतुकानं म्हणत असे.
पण प्रल्हाद गेल्यावर सगळंच बंद झालं. ती यावी असं सीताकाला फार वाटे, पण ती कधी परसात देखील आलेली दिसली नाही. पार्वतीचा दूरचा एक भाऊ होता, त्याला पोर ना बाळ. त्याचं घर होतं, ते त्याच्या मागे आपल्याला मिळावं म्हणून पार्वतीनं जयूला उचलून त्याच्या घरी ठेवलं. तिथेच ती वाढली, तिथेच तिचं लग्न देखील झालं. सीताका कधी नाही ते एकदा आडव्या पडलेल्या जिन्याला वळसा घालून पुढच्या सोप्याला आली होती. तेव्हा तिला कुणीतरी दारातून आत ढकललेली लग्नपत्रिका दिसली होती. ती भिजून बुरसून गेली होती आणि लग्न तर 4 महिन्यापूर्वीच होऊन गेलं होतं. इतक्या वर्षानंतर जयू आली, ती पाळणा हलवण्यासाठी. सोबत हा सनईचा सुरेल आवाज घेऊन. सनई पुन्हा वाजू लागली होती. सीताकानं पाय झटकले आणि त्यांना आलेल्या मुंग्या घालवल्या. इतका वेळ झाला, पण आज देखील मागचा दरवाजा बंदच राहिला. मागच्या बाजूला स्वतंत्र असलेलं न्हाणीघर आज मोलकर्णीनं उघडलं होतं. 2 तास राबून तिथून गाडीभर कचरा काढला होता. तिथे पाण्याचा हौद भरून बाहेर एक गंगाळ देखील भरून ठेवलं होतं. नंतर परसात अगदी एका कोपऱ्यात बसून हातावर भाकरी खाऊन ती निघून गेली होती. तिला कोणी राहा म्हटलं नसावं. सनई ऐकून इथे रेंगाळावं असं तिला देखील वाटलं नसावं. सारी तयारी झाली होती, पण परसात मात्र अद्याप कोणीच फिरकलं नव्हतं. सीताकाला वाटलं, हे कसं? ती एकदम उठली आणि तिनं अविश्वासानं समोर पाहिलं. मागचं दार उघडलं होतं आणि जयूस बाहेर येत होती. इतक्या वर्षांनी तिला पाहताच सीताका हरवल्यासारखी झाली. जयूनं पायात तपकिरी रंगाचे गरम मोजे घातले होते. तिनं रेशमी पोपटी रंगाचं लुगडं नेसलं होतं आणि डोक्यावरून पदर घेऊन अंगावर गडद हिरवी शाल पांघरली होती. ती न्हाणीघराकडे जात होती. सीताका बावरून गेली. ती लगबगीनं उठली आणि खाली येऊन आपल्या पुढल्या दाराकडे आली. तिनं अधीरपणे गंजलेला दांडा काढत दार खेचलं. ते अनेक वर्ष न उघडल्यामुळे गच्च बसलं होतं. हिसक्यानं ते उघडलं, पण वरून चौकटीची माती लपालपा खाली पडली. सीताका बाहेर आली आणि इतक्या वर्षात तुळशी कट्टा ओलांडून प्रथमच पुढे गेली आणि न्हाणीघराच्या दाराजवळ थांबली. जयू एकदम दचकली आणि भीतीनं तिचा घसा कोरडा पडला. अपरात्री कुदळ लाकूड घेऊन दार धडकणारी उग्र सीताका तिला आठवली आणि तिच्या तोंडून शब्द बाहेर पडेना. असं घाबरू नको, मी काही तुला गिळणार नाही. नाहीतरी गिळून टाकण्या इतकी तू छोटी राहिली नाहीस. एखाद्या लहान मुलीशी समजावणीच्या स्वरात बोलावं त्या आवाजात सीताका म्हणाली, मला फक्त पाहायचं होतं एका नव्या आईला. कितीतरी वर्ष झाली नाही. तिचा स्वर ऐकून, विशेषतः तिचे मोकळे मोकळे हात पाहून जयूच्या जीवात जीव आला. पण तिची काळजी कमी झाली नाही. तिनं बिचकत दरवाजाकडे पाहिलं. तिथे कुणी नव्हतं खरं, परंतु आपण सीताकाशी बोलत होतो हे जर आईला नुसतं कळलं तर ती 4 चौघींसमोर काडकन आपल्या मुस्कटात द्यायला कमी करायची नाही हे तिला माहीत होतं. तिनं लगबगीनं सीताकाला न्हाणीघरात घेतलं आणि दार लावून घेतलं. न्हाणीची खोली जिन्याखालीच होती. आतल्या ओलसर अंधारात दोघी जिन्याखाली उभ्या राहिल्या. जयू आता सीताका एवढी उंच झाली होती, पण अंगानं मात्र ती चवळीसारखी होती. सीताकानं आवेगानं तिला जवळ घेताच दुधाच्या साईप्रमाणे ती अगदी हलकेच सहज जवळ आली होती. तिचा तेल, हळद, वेखंडाचा बाळंतवास सीताकाला येऊन भिडला आणि ती विसावल्यासारखी झाली. जयू आता आई झाल्यामुळे चांगली भरली होती आणि तिच्या ताठर रसरशीत अंगस्पर्शानं सीताकाच्या आयुष्यावरील बुऱ्याप्रमाणे जाड निर्जीव वाढलेली वर्ष गळून गेल्याप्रमाणे तिला ताजे तवानं वाटू लागलं. पोरी, म्हणजे तू तरी या थेरडीला विसरली नाहीस तर, ती म्हणाली. विसरेन कशी, जयू म्हणाली, पण एकदम गप्प झाली. ती देखील खूप वर्ष मागे जाऊन चिमुरडी झाली होती आणि तिच्या मनात कोवळ्या अबोल आठवणी जाग्या झाल्या होत्या. आईपेक्षाही जास्त ओढ लावलेल्या सीताकाला इतक्या वर्षांनी भेटायचं, ते देखील आपल्या पहिल्या मुलाच्या बारशाच्या दिवशी, परंतु ते अगदी चोरून मारून असल्या कुबट अंधाऱ्या जागी. इतके सारेच कसे काय नासून गेले हे तिला कळेना. जयू, माझे एक ऐकशील? सीताका घोगरेपणानं कुजबुजली. मला एकदा तुझ्या मुलाला पाहायचंय ग. जयू अचंब्यानं एकदम गप्प झाली.
तिचं अंग झटकल्यासारखं झालं आणि तिच्या मनाचा गोंधळ उडाला. निदान आज तरी कसं शक्य आहे हे? आता आणखी थोड्या वेळानं बायकांची गर्दी वाढेल. बारसं देवळात होणार असल्यानं आताच तिथे तयारी सुरू झाली असेल. एवढ्यातून बाळाला घेऊन निसटायचं म्हणजे... सीताकानं एक निश्वास सोडला. तिला जयूच्या मनाचा थांग लागला. होय, ते देखील खरंच. तुला आता मुलासकट कोण बाहेर सोडणार म्हणा? तू तर अद्याप ओली बाळंतीण आहेस. प्रल्हादाच्या बारशाच्या दिवशी आईनं त्याला खाली ठेवलं नाही आणि दिवसभर माझ्यावर खडा पहारा ठेवला होता. सीताकाचे ओठ मुडपल्यासारखे झाले. ठीक आहे, तू तरी भेटलीस हेच पुष्कळ झालं. कुणास ठाऊक तू पुन्हा कधी येणार, त्यावेळेस भेटायला मी जगते वाचते की नाही कोण जाणे. बरं आहे, मी जाते हं पोरी. जयूच्या आतड्याला पीळ पडला. ही सीताक्का अशी विश्विशीत दुबळी झालेली, कसल्या तरी खोट्या वेड्या विषानं पिचलेली. खरंच ती पुन्हा कधी भेटेल की नाही कुणास ठाऊक. आपल्या मुलाला एकदा पहावं ही तिची साधी इच्छा, पण ती देखील आपल्या आवाक्याबाहेरची. थांब सीताक्का, मी असं करते, ती एकदम म्हणाली. आज बाळाला एक मंतरलेला दोरा बांधायचा आहे. तो बांधण्यासाठी मी त्याला आत उचलून आणते आणि येताना आतून कडी लावून घेते. अंगारा दोरा घालताना इतर कुणी नको म्हणून कडी लावून घेतली असं सांगता येईल मागाहून. तू थांब इथंच, पण नंतर झटकन गेलं पाहिजे बरं का? ती बोलत असता सीताक्कानं तिच्या अंगावरील हिरवी शाल सरळ केली आणि तिच्या गालावरून हात फिरवला. ती गेली. सीताक्कानं जिन्याच्या पायऱ्यांच्या फटीतून समोर पाहिलं. समोरील खोलीतून देवळाचा सोपा दिसत होता. आता तिथे काळ्या पांढऱ्या संगमरवरी दगडांची फरशी दिसत होती. फकीरा सुदारानं करून दिलेले लाकडी मखर नाहीसे झालं होतं आणि त्या ठिकाणी कुलूप घालता येणारे गजाचे दार झाले होते. सीताकाला वाटलं आता त्या देवळात आपला स्पर्श देखील उरला नाही. कुणास ठाऊक त्या सटवीनं पूर्वीची गुळगुळीत काळी भाबडी मूर्ती देखील काढून टाकून नवी संगमरवरी नाटक्या पोरासारखी दिसणारी नखरेल बाहुली आणली असेल. जयू लगबगीनं आली. ती हातात चौकोनी रंगीत तुकड्यांच्या दुपट्यात गुंडाळलेलं एक मुळकुट घेऊन. अत्यंत अधीरपणे सीताक्कानं ते हातात घेतलं. मूल अद्याप झोपेतच होतं आणि सगळ्या नव्या मुलांप्रमाणे त्याच्याही चेहऱ्याला रेखीव आकार, डौल काहीही नव्हता. पण त्याच्या नितळ लहान पायतळव्यावरून बोटं फिरवताना सीताक्का जयू होऊन गेली. प्रल्हादाला घेऊन ती अशीच तयार झाली होती. तिची शाल निळी होती. तिच्या आईनं देखील कसला तरी ताईत मंत्रून आणला होता आणि प्रल्हादाच्या हातात असल्याच बिंदल्या. जयूनं आपलं मुटकुळं परत घेतलं. नव्या आईचा हा संशयी अधीरपणा सीताक्कालाही नवा नव्हता. उलट तिला त्यामुळे खुणेचा शब्द पटल्याप्रमाणे आतून हुळहुळल्यासारखं झालं आणि तिनं आपली बोटं हलकेच जयूच्या गळ्याभोवती फिरवली. जयू, अगं जयू, दार लावून कार्टी काय करतेस कुणास ठाऊक? समोर कुणीतरी त्राग्यानं म्हटलं. सीताकाच्या मनातील कोवळ्या आठवणी झटकन झडून गेल्या आणि तिचं अंग ताठरलं. तिला गप्प राहायची खूण करून जयू एकदम जवळ सरकली आणि सीताकाची बोटं नकळत तिच्या दंडाभोवती पसरली. हा आवाज देखील तिला नवा नव्हता. सीताकाचे डोळे एकदम ताणल्यासारखे झाले आणि डोक्यात घण पडत असल्याप्रमाणे आवाज होऊ लागला. तिची नजर पायऱ्यांच्या फटीतून समोर पाहत होती. देवळाच्या सोप्यावरून चौकट धरत धरत पार्वती एखाद्या अजस्र ओंगळ पांढऱ्या खेकड्याप्रमाणे वाकडी वाकडी येत होती. त्या रुंद पसरट चेहऱ्यावरचे अधू डोळे इकडेच पाहत असल्याप्रमाणे क्षणभर स्थिरावले. पार्वतीनं पुन्हा एकदा माडीकडे तोंड करून हाक मारली आणि चडफडत ती जाण्यासाठी वळली. सीताकाचं रक्त पेटल्यासारखं झालं होतं. गळा गळा, त्या मळकट अंधारात तिच्या डोळ्यांपुढे निरनिराळे गळे दिसू लागले. मुलाचा करंगळी एवढा, जयूचा केळीच्या काल्यासारखा गळा आणि पार्वतीचा तो रुंद पांढरा सोललेल्या विषारी कंदासारखा गळा. सीताकाची बोटं
तुंबलेल्या रानवटपणे त्या गळ्यात शिरली आणि तिनं सारी शक्ती लावून बोटं अशी करकचून आवळली की ते बटबटीत हावरे डोळे त्या चेहऱ्यातून बियांप्रमाणे बाहेर पडले. जयूनं हिसडा देऊन दंड सोडवून घेतला. सीताकाचे एकदम ताठरलेले अंग आणि दंडावर नखर उठून उठलेलं अर्धचंद्र यामुळे तिच्या जीवाचं पाणी झालं होतं. पायांना एकदम वाद झाल्याप्रमाणे दार धडकून ती धावत बाहेर पडणार होती, पण तिचा दंड पुन्हा धरून सीताक्का तिच्या कानाला लागली आणि धापा टाकत पुटपुटली, माझं एक शेवटचं ऐकून जा जयू. तुझ्या हिताचंच सांगते, या तुझ्या पोराला माझ्या घरी कधी कधी सुद्धा पाठवू नकोस. वेडाचे झटके येत असल्याप्रमाणे तिचा चेहरा वेडावाकडा झाला होता. कधी पाठवू नकोस, नाहीतर कार्टे पहिल्यांदा मी तुझाच गळा चिरून टाकेन बघ, ती कर्कशपणे म्हणाली आणि जयूकडे न पाहता बाहेर आली. तिनं तरातरा आंधळेपणानं आपलं दार गाठलं आणि मागच्या मागे धाड दिशी दार लावलं. आता पुन्हा दांडा लावत असता वरून ओलसल माती जुन्या खपल्यांप्रमाणे तिच्या अंगाखांद्यावर पडली. ती आपल्या खोलीत आली आणि धपकन खिडकीजवळ बसली. आता बाहेर सनईच्या जोडीला खास आरतीची घंटा खणखणून लागली होती, पण ते आवाज तिच्यावरून ओघळून गेले. तिला एकदम वाटलं, हे सारे फकीरा सुताराला सांगितलं पाहिजे. मग तिला फकीरा सुताराचं जाणवलं. फकीरा आठवला, बैलगाड्या जोडून सोडलेले गाव, गाडीला बांधून मागे येत असलेली पण वाटेतच मेलेली गाय, लहानपणीच गेलेला सावलीसारख्या जावळाचा भाऊ, अगदी हट्टानं आपल्या मुलाला ठेवलेले त्याचंच नाव प्रल्हाद. प्रल्हादाचा कवटीसारखा चेहरा, घंटेचा खणखणीत आवाज, प्रल्हादाचा शाळेत जाण्याचा पहिला दिवस, परक्या घरी संपलेलं त्याचं आयुष्य, आतड्यानं रडत असताना त्यावेळी कोरडे ठणठणीत राहिलेले आपले डोळे, सारं काही सीताक्काला भोवतालची एक एक कोळिष्टकं चिकटत जात असल्याप्रमाणे आठवलं. सगळीकडे भूतांची पावलं वाजू लागली. सीताक्कानं डोकं खिडकीच्या कडेवर टेकलं आणि हातानं कपाळ दाबून धरलं. जयूनं तिचा हात झटकला. त्यात पूर्वीच्या सगळ्या अबोली दिवसांचा झिडकारा सीताक्काला जाणवला होता. म्हणजे त्या पोरीला देखील आपली व्यथा कधी समजली नाही तर ती पूर्वीची जयू राहिलीच नव्हती. ती आता आई होऊन तिच्याच आयुष्याला कोंब फुटला होता. आता तिची पाठ कायमची आपल्याकडे वळली. आता हे शेवटचे हिरवे पान गळून गेल्याप्रमाणे सीताक्काला एकदम फार उघडं एकाकी वाटू लागलं. दत्ताराम, सखाराम, शांता, नमूआजी, शंकर काका यांच्या खोल्या उजाड होईनात का, पण त्यांच्या बारीक सारीक आठवणी जतन करून मनातील खोल्या तरी आपण नांदत्या ठेवल्या. प्रल्हादानं तर प्रत्येक पावलात आठवण ठेवली. फकीराचा विसर पडला नाही. शिवाय त्याच्या गळ्याभोवती फास टाकण्यासाठी तरी का होईना तो पोलिसांना हवा होता. ती पिशाच्य पार्वती, तिला अंथरुणाला खिळलेला का होईना नवरा आहे, कुठेतरी 2 दिडक्या मिळवणारे पोर आहे, आई झालेली मुलगी आहे. हे सारं जरी तिला नसतं तरी तिचा गळा चिरण्याची चित्र पाहात तिच्या द्वेषावर जगणारी, तिची आठवण रात्रंदिवस कवटाळून दिवस काढणारी एक खुळचट थेरडी तरी तिच्या नशिबी आली आहे. परंतु तेवढं देखील आपल्या वाट्याला मात्र आलं नाही आणि या विचारानं एक फार जुनं गळू अकस्मात तोंड फुटून वाहू लागावं त्याप्रमाणे सीताक्का आपलं थुलथुलीत अति पिकलेलं अंग हलवत आवाज न करता स्वतःशीच रडू लागली.